गडचिरोलीत केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एकाच दिवशी माओवाद्यांची तब्बल 44 स्मारकं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। या कारवाईत एकूण 800 जवान सहभागी झाले होते। राज्यातील अतिदुर्गम भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांची 44 स्मारकं पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहेत। जवळपास 18 पथकातील 800 जवानांनी हे व्यापक अभियान राबवलं। माओवाद्यांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्मारकं उभारली होती अशी माहिती आहे। जवानांनी जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती। दरम्यान पोलिसांना ही स्मारकं आढळून आली। उद्ध्वस्त केलेल्या स्मारकांमध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरीतील 17, भामरागडमधील 5, जिमलगट्टातील 2, धानोरा आणि पेंढरीतील प्रत्येकी 1 अशा स्मारकांचा समावेश आहे। तसंच पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगीतुरी आणि गट्टा या भागातील स्मारकं देखील उद्ध्वस्त करण्यात आली। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत विश्वासपूर्ण वातावरण तयार झालंय।